आता बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.1 मधला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 बघितला. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 3 बघणार आहे. आता क्वेश्चन नंबर 3 हा डायरेक्ट मेथडनं सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कशाची इन्फॉर्मेशन दिली आहे बघा, मिल्क सॉल्ट इन लिटरमध्ये केलं आहे आणि नंबर ऑफ कस्टमर्सची संख्या दिली आहे. आता हा क्वेश्चन डायरेक्ट मेथडनं सॉल्व्ह करायचा आहे. मग डायरेक्ट मेथड म्हटलं की किती आपण कॉलम करतोय, तर 4 कॉलम करतोय. आता ते 4 कॉलम कोणते करायचे? पहिला कॉलम करणार आहे आपण क्लास. तर क्लास कशाचे दिले तुम्हाला? मिल्क सॉल्ट इन लिटरमध्ये. त्यानंतर दुसरा कॉलम करतोय आपण क्लास मार्क, ज्यालाच की आपण म्हणतोय XI. त्यानंतर तिसरा कॉलम करतोय आपण फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सीलाच आपण म्हणतोय FI. आता फ्रिक्वेन्सी कशाची दिली आपल्याला? तर नंबर ऑफ कस्टमर्स. आणि शेवटचा कॉलम काय करतोय, तर आधीच्या 2 कॉलमचं मल्टिप्लिकेशन, म्हणजेच FI आणि XI. असे आपण डायरेक्ट मेथडसाठी एकूण किती कॉलम करतोय, तर 4 कॉलम करतो. आता पहिल्यांदा काय करायचं, जे क्लास तुम्हाला दिलेले आहेत ते आहे तसे लिहून घ्यायचे. आता पहिला क्लास कुठून दिला आहे? 1 to 2. त्यानंतर दुसरा क्लास 2 to 3. त्यानंतर 3 to 4, 4 to 5 आणि लास्टचा क्लास दिला आहे 5 to 6. आता क्लास मार्क काढायचा आपण फॉर्म्युला बघितला आहे मागच्या व्हिडिओमध्ये. काय फॉर्म्युला आहे क्लास मार्क काढायचा? अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट अपॉन 2. पहिल्या क्लासची सुरुवात काय आहे? 1 to 2. हा 1 to 2. 1ला कोणतं लिमिट म्हणणार आहे आपण? लोअर लिमिट. आणि 2ला म्हणणार आहे अप्पर लिमिट. आता अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट. मग अप्पर लिमिट किती आहे तुमचं? 2. मध्ये साईन कोणतं आहे? प्लस. लोअर लिमिट किती आहे? 1 आणि अपॉन 2. जे 2 प्लस 1 किती येणार आहे? 3 आणि अपॉन 2. मग 3 अपॉन 2चा आन्सर किती येते बघा? बे की बे. परत बे की बे म्हणजे उरला किती तुमचा? 1 उरला. परत 2 नाही लाभाचा ते काय नाही. मग काय करणार आहे, तर पॉईंट आणि 1 वरती 0 वाढवणार. आणि आता बे 5 10 म्हणजे पहिला क्लास मार्क तुमचा किती आला? 1.5. मग पहिला क्लास मार्कच्या जागी किती लिहिणार? 1.5. सेम तसंच खाली काढायचं. 2 क्लासचे ॲडिशन आणि आपण त्याच फॉर्म्युल्यानं काढायचं. आता 2 क्लासची ॲडिशन किती येत्या? 3 आणि 2 किती येते? 5. आणि 5 अपॉन 2 म्हणजे 5च्या हाफ किती आन्सर येणार आहे तुमचं? 2/5 येणार आहे. म्हणजे दुसरा क्लास मार्क किती येणार आहे? 2/5. आता मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की पहिले 2 क्लास मार्क जे आहेत ते फॉर्म्युल्याने काढायचे आणि पुढचे कसे काढायचे म्हणून सांगितलेलं. तर पहिल्या 2 ह्याच्यामध्ये क्लास मार्कमध्ये कितीचा फरक आहे बघायचा. आता 1/5 आणि 2/5 मध्ये कितीचा फरक आहे? तर 1चा फरक आहे. आता इथून पुढचे जे क्लास मार्क आहेत ते 1च्या डिस्टन्सने लिहायचे. म्हणजे पुढचा क्लास मार्क किती येणार आहे? 3/5. त्यानंतर 4/5 आणि लास्टचा क्लास मार्क येणार आहे 5/5. हा झाला आपला क्लास मार्कचा कॉलम. त्यानंतर पुढचा कॉलम आहे फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी जी प्रश्नामध्ये दिली आहे ती आहे तशीच लिहायची. किती दिल्या? पहिली फ्रिक्वेन्सी दिल्या 17. त्यानंतर दिल्या 13, 10, 7 आणि लास्टची दिली आपल्याला 3. आता शेवटचा कॉलम आहे FI आणि XI. म्हणजे या 2 कॉलमचं काय करायचं आहे आपल्याला? मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर बघा, इथं मी मल्टिप्लिकेशन प्रत्येकीचं करून दाखवतो. पहिल्या क्रमांकाचं मल्टिप्लिकेशन आहे 17 आणि किती आहे? 1.5. आता हा पॉईंट नाही असं समजा, म्हणजे इथे किती येणार आहे आपलं? 15 येणार आहे. किंवा असंच करूया 1.5. 7/5 किती येणार आहे? 35. 5 आणि 3 5 1 5 आणि 5 आणि 3 किती येणार आहे? 8. परत 1 0. 7 1 7 आणि 1 गुणिले 1 त्यांची ॲडिशन म्हणजे किती येणार आहे? 5 8 आणि 7 15 आणि हा किती येणार आहे? 2. आता किती डिजिट सोडून पॉईंट आहे? 1. म्हणजे आन्सरमध्ये पण किती डिजिट सोडून पॉईंट द्यायचं? 1. म्हणजे तुमचा पहिली व्हॅल्यू किती आली? 25. पॉईंट किती आल्या? 5. आता दुसरं 13 इंटू किती करायचं आहे? 2.5. आता 5 3 15. 15शी 5 आणि हातचाला 1. 5 1 5 आणि 1 6. परत 1 0. 3 गुणे 6 आणि 2 की 2. आता ह्याची ॲडिशन 5 6 आणि 6 12 आणि 2 आणि 1 किती येणार आहे? 3. आता 1 डिजिट सोडून म्हणजे आन्सरमध्ये पण किती डिजिट सोडून पॉईंट द्यायचं? 1.
ज्याचं आन्सर किती येणार आहे तुमचं 32 पॉईंट किती येणार आहे 5. असं 3.5 किती आहे 10. आता इथं पॉईंट नाही आहे असं समजा, म्हणजे 35 जे उत्तर किती येणार आहे तुमचं 350 येणार आहे. आता किती डिजिट सोडून पॉईंट आहे 1, म्हणजे आन्सरमध्ये पण किती डिजिट सोडून पॉईंट देणार 1. आता 4.5 इंटू किती करायचं 7. 4.5 इंटू 7. 7 5 35, 5 आणि 3 7 चोक 28, 29 30 आणि 31. परत इथं एक डिजिट सोडून पॉईंट आहे, म्हणजे आन्सरमध्ये पण किती डिजिट सोडून पॉईंट द्यायचा 1. म्हणजे पुढचं कॅल्क्युलेशन तुमचं किती आलं आहे 31.5. आणि शेवटचं किती आहे 5.5 इंटू 3. 5.5 इंटू 3. 3 5 15, 5 आणि 1 आणि 3 5 15 आणि 1 16. परत त्याच्यामध्ये एक डिजिट सोडून पॉईंट आहे, म्हणजे आन्सरमध्ये पण किती डिजिट सोडून पॉईंट द्यायचं तर 1. त्याचं आन्सर किती आहे 16.5. आता तुम्हाला सांगितलंय पहिल्या इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये कोणती पण मेथड असू दे, कोणत्या कॉलमची ॲडिशन करायची तर शेवटच्या 2 कॉलमची ॲडिशन करायची. आता शेवटून दुसरा कॉलम कोणता आहे आपला फ्रिक्वेन्सी, व फ्रिक्वेन्सीच्या कॉलमच्या ॲडिशन आपण काय म्हणतोय तर एन म्हणतोय. आणि शेवटच्या कॉलमची ॲडिशन या कॉलमची ॲडिशन करायची. मग ॲडिशनसाठी कोणता सिम्बॉल यूज करतोय आपण सिग्मा. कोणाची ॲडिशन पाहिजे आपल्याला एफ आय आणि एक्स आय इज इक्वल टू. तर ह्या कॉलमची आणि ह्या कॉलमची ॲडिशन करू बघा. 7 आणि 3 10, 10 आणि 10 20, 20 आणि 10 30, 30 आणि वरती 3 23 आणि 23 आणि 17, म्हणजे ॲडिशन आपली येत्या 50. आता ह्या कॉलमची ॲडिशन बघा. पॉईंटची ॲडिशन आहे बघा, ॲडिशन करून दाखवतो. पहिली संख्या किती 25.5, त्यानंतर 32.5, त्यानंतर 35.0, 31.5 आणि 16.5. आता ॲडिशन करून बघा. 5 आणि 5 10 आणि हे 10 म्हणजे 20, 0 आणि 2. परत बघा हा 5 आणि हा 5 10, 10 आणि 4 14, 15, 15 आणि 6 21, 21 अशी 1 परत येते आणि 2, 2 आणि 2 4, 4 आणि 1 5, 6 7 8 9 10 11 12 13 14, म्हणजे तुमचं उत्तर किती आलं 14,1400 किती आले 10. आता काय करतोय आपण पॉईंटच्या खाली काय देतोय ॲडिशनमध्ये पॉईंट, म्हणजे ह्याच्या खाली बरोबर किती देणार पॉईंट. मग 141.0 पॉईंट नंतरच्या शून्याला काही किंमत असते काय नाही, म्हणजे हिचं आन्सर किती येणार आहे तुमचं 141. ही काय झाली ह्या कॉलमची ॲडिशन. आता काय लिहिणार आपल्याला मीन काढायचं आहे. तर मीन काढायचा डायरेक्ट मेथडसाठी काय फॉर्म्युला आहे तर बघा मीन आपण कोणत्या लेटरने डिनोट करतोय एक्स बार इज इक्वल टू. फॉर्म्युला पाठ करायला लागत नाही. काय करायचं शेवटच्या कॉलमची ॲडिशन आणि अपॉन एन. मग शेवटच्या कॉलमची ॲडिशन किती आहे सिग्मा एफ आय एक्स आय आणि अपॉन काय करायचं एन. आता सिग्मा एफ आय एक्स आय ची व्हॅल्यू किती आहे 141 आणि अपॉन किती आहे तर 50. आता यांचं कॅल्क्युलेशन करायचं. आता डिव्हिजन करून दाखवतो तुम्हाला. हा 50 आणि इथे किती येणार आहे 141. आता 50 की किती येणार आहे 50, 50 म्हणजे 100, 50 तरी किती येणार आहे 150 येणार आहे, म्हणजे 2चा वाजणार, म्हणजे 50 म्हणजे किती येणार आहे 100. 141 मधनं 100 गेल्यावरती किती उरणार आहे रिमाइंडर 41 उरणार आहे. परत 50 ने 41ला भाग जातोय काय नाही, वरती काय देणारा पॉईंट आणि खाली शून्य काय करणारा वाढवणार. आता 50 तुम्ही 100, 50 तरी किती येणार आहे 150, 50 चोक किती येणार आहे 200. त्यानंतर आता 50 तुम्ही झालं. आता किती करून घेऊया 50 गुणिले 8 करून घेऊया. 0 आणि 8 म्हणजे 400, म्हणजे 50 8 किती येते 400, म्हणजे 8चा भागाकार इथे किती होणार 400. आता 410 मधून 400 गेल्यावरती किती होणार आहे 10. परत 50 ने 10ला भाग जातोय काय नाही, म्हणजे परत ह्याच्यावरती एक शून्य काय करणारा वाढवणारा. आता 50 जुने किती येते 100 आणि तुमचं रिमाइंडर किती उरणार आहे तर 0 उरणार आहे, म्हणजे याचा मीन किती आलाय 2.82. म्हणजे एक्स बारची व्हॅल्यू आपली किती आली आहे 2.82. आता युनिट काय आहे तुमचं जे क्लास दिलाय ते कशामध्ये दिल्यात लिटरमध्ये, म्हणजे ह्याला युनिट पण आपण काय देणार आहे तर लिटर हे युनिट दे. सगळ्यांना हा क्वेश्चन सॉल्व कळाला. काय शंका असतील तर विचारा खाली.
आता बघा थर्ड क्वेश्चन बघितला. आता क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 4 आता तुम्हाला ॲझ्युम मीन मेथडनं सॉल्व्ह करायचा आहे. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिले बघा, प्रोडक्शन दिले 1000 रुपीजमध्ये आणि नंबर ऑफ फार्म ओनर्स म्हणजे शेताच्या मालकांची काय दिल्या, संख्या दिल्या. आता ॲझ्युम मीन मेथड म्हणजे की आपल्या लक्षात यायला पाहिजे एकूण आपण किती कॉलम करतोय, 5 कॉलम करतोय. पहिला जो आपण इंट्रोडक्शनचा व्हिडिओ टाकलाय त्याच्यामध्ये सगळ्याची तुम्हाला माहिती दिल्या, कसे कॉलम लक्षात ठेवायचे, कसे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे, याची सगळ्यांची माहिती दिल्या. आता ॲझ्युम मीन मेथड म्हणले की आपण डायरेक्ट, पहिली मेथड आहे आपली डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथडमध्ये आपण 4 कॉलम करतोय. त्यानंतर दुसरी मेथड आहे आपली ॲझ्युम मीन मेथड. तर ॲझ्युम मीन मेथडमध्ये आपण 5 कॉलम करतोय. पण डायरेक्ट मेथडपेक्षा किती कॉलम जास्त आहेत ते कसं लक्षात ठेवायचं हे त्याच्यासाठी पहिला इंट्रोडक्शनचा व्हिडिओ बघा. आता बघा ॲझ्युम मीन मेथडमध्ये आपण एकूण 5 कॉलम करणार आहे. आता पहिला कॉलम असणार आहे आपला क्लास. क्लास कशाचं दिलेलं आपल्याला, तर प्रोडक्शन. त्यानंतर दुसरा कॉलम असणार आहे आपला क्लास मार्क. क्लास मार्कलाच आपण म्हणतोय XI. त्यानंतर तिसरा कॉलम असणार आहे आपला DI इज इक्वल टू XI मायनस A. आणि चौथा कॉलम असणार आहे आपला फ्रिक्वेन्सी, ज्यालाच की आपण म्हणतोय FI. आता फ्रिक्वेन्सी प्रश्नामध्ये कशाची दिल्या, तर नंबर ऑफ फार्म ओनर्स. आणि शेवटचा कॉलम आपण करणार, शेवटचा कॉलम म्हणजे काय करायचं, तर आधीच्या 2 कॉलमचं मल्टिप्लिकेशन म्हणजे FI आणि DI. असे आपण एकूण 5 कॉलम करणार आहे. कोणत्या मेथडसाठी, तर ॲझ्युम मीन मेथडसाठी. आता पहिला कॉलम आहे आपला क्लास. जे प्रश्नामध्ये क्लास दिले ते आहे तशी लिहून घेऊया. बघा पहिला क्लास आहे 25 ते 30, त्यानंतर 30 ते 35, पुढे 35 ते 40, 40 ते 45 आणि शेवटचा क्लास आहे आपला 45 ते 50. आता क्लास मार्क, आता ह्याच्या आधीचे आपण एकूण 3 एक्झाम्पल बघितले, त्यामुळे तुम्हाला कळालं असेल की क्लास मार्क कसा काढायचा ते त्याच्यामध्ये फॉर्म्युला लिहून तुम्हाला एक्सप्लेन केले. आता क्लास मार्क कसा काढायचा, जे 2 क्लास दिले त्याची ॲडिशन करायची आणि अपॉन 2. मग 25 आणि 30 ॲडिशन किती येत्या, 55 ॲडिशन येत्या आणि अपॉनला किती करायचं 2. मग 55च्या हाफ. आता बघा बे की बे वरती किती जाणार, बे 2 4, परत इथे उरला 1, बे 7 14, परत 1 उरला. आता भाग जातले मग पॉईंट आणि वरती 0, बे 5 10. म्हणजे पहिला तुमचा क्लास मार्क किती येणार आहे, तर 27.5. आता दुसरा क्लास मार्क कसा काढायचा, 2 क्लासची ॲडिशन अपॉन 2. आता 2 क्लासची ॲडिशन किती येत्या, 30 30 60 आणि वरती 5 म्हणजे ॲडिशन किती येणार आहे आपली 65 अपॉन किती करणार आहे 2. आता दाखवले बघा, बे की बे, बे 3 6, परत बे 2 4, परत किती होणार आहे 1, परत भाग जात नाही म्हणून पॉईंट आणि 1 0 वाढवलं, बे 5 10. म्हणजे पुढचा क्लास मार्क किती येणार आहे तुमचा 32.5. आता पुढचे क्लास मार्क कसं काढायचं म्हणून सांगितलंय. प्रत्येक वेळी कॅल्क्युलेशन करत बसायचं का नाही, तर पहिल्या 2 क्लास मार्क काढायचं फॉर्म्युल्यानं. त्याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे बघायचं, 27 आणि 32 मध्ये कितीचा डिफरन्स आहे, तर 5चा डिफरन्स आहे. तर 32च्या पुढे 5 मोजायचं, किती ते आन्सर सांगा बघूया, 37 पॉईंट किती येणार आहे 5. आता परत 37च्या पुढे 5 मोजा, 42.5 आणि 42च्या पुढे 5 मोजा, 47.5. हे झाले आपले असे क्लास मार्क. पहिले जे 2 आहेत ते फॉर्म्युल्याने काढायचं, त्याच्याबद्दल डिस्टन्स बघायचं कितीचं आहे, त्याच्यानंतर पुढचं फॉर्म्युला काय पुढच्या व्हॅल्यू लिहित जायचं. आता पुढचा कॉलम आहे DI इज इक्वल टू XI मायनस A. आता A कुणाला म्हणायचं, A म्हणजे काय असतोय आपला, तर ॲझ्युम असतो. जो क्वेश्चन नंबर 2 आहे तो पण क्वेश्चन नंबर 2 ॲझ्युम मीन मेथडनं सॉल्व्ह केला बघ. सेम त्याच्यासारखंच हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तर A कुणाला म्हणायचं, एला म्हणायचं ॲझ्युम. एला काय म्हणायचं, ॲझ्युम. ॲझ्युम म्हणजे गृहीत धरणे. आता ए कोणत्या कॉलम मधला फिक्स करायचा, तर क्लास मार्कच्या कॉलम मधला ए फिक्स करायचा. आता जर क्लास मार्कच्या कॉलम मध्ये एकूण जर 5 संख्या असतील तर ह्यातली मधली संख्या कोणती येत्या, तर तिसरी संख्या ही मधली येत्या. मग ह्या तिसऱ्या संख्येला आपण काय म्हणणार आहे, तर ए म्हणणार आहे. आता समजा जर क्लास मार्कच्या कॉलम मध्ये एकूण 4 संख्या असतील, जर 4 संख्या असतील
असतील तर आपण त्यातली मधली संख्या ठरवू शकतोय काय? नाही. मग अशा वेळेला काय करायचं, दुसऱ्या संख्येला ए म्हणलं सा तरी पण चालतंय किंवा तिसऱ्या संख्येला ए म्हणलं सा तरी पण चालतंय. जरी दुसऱ्या संख्येला ए कन्सिडर करून सॉल्व्ह केलं सा किंवा तिसऱ्या संख्येला ए कन्सिडर करून सॉल्व्ह केलं सा तरी आन्सर काय येते आपलं सेमच येते. म्हणजे क्लास ए कुणाला म्हणायचं तर क्लास मार्कच्या कॉलममधल्या मधल्या संख्येला. जर 5 संख्या असतील तर बरोबर तिसरी संख्या ही आपली ए येत्या आणि जर 4 संख्या असतील तर दुसऱ्या संख्येला ए म्हणलं तरी चालतंय किंवा तिसऱ्या संख्येला ए म्हणलं तरी पण चालतंय. आता बघा आपल्या क्लास मार्कच्या कॉलममध्ये एकूण किती संख्या आहेत? 5. जर 5 संख्या असतील तर कितव्या संख्येला ए म्हणणार आहे आपण? तिसऱ्या. म्हणजे मधली संख्या आपली किती येत्या तर 37.5. मग ह्या 37.5 ला आपण काय म्हणणार आहे? ए म्हणणार आहे. आता बघा जर मला टी आयची व्हॅल्यू काढायची असेल तर पुन्हा कुणाची सबस्ट्रॅक्शन करायची आहे? एक्स आय मायनस ए. एक्स आय म्हणजे आपला हा क्लास मार्कचा कॉलम आहे. मग पहिली एक्स आयची व्हॅल्यू किती आहे आपली? 27.5. मध्ये साईन कोणता आहे? मायनस ए. एची व्हॅल्यू किती आहे तर 37.5. आता 37.5 मधनं 27.5 गेल्यावरती ॲन्सर किती उरणार आहे आपलं? 10 उरणार आहे. प्लस मायनस मायनस आणि साईन कोणतं देतोय आपण? मोठ्या संख्येचं. म्हणजे पहिली व्हॅल्यू तुमची किती येणार आहे तर -10 व्हॅल्यू येणार आहे. त्यानंतर पुढची व्हॅल्यू बघा एक्स आय मायनस ए. प्रत्येक वेळी फक्त एक्स आयच्या व्हॅल्यू चेंज होणार आहेत आणि एची व्हॅल्यू काय होणार आहे? तीच राहणार आहे. आता बघा दुसरी एक्स आयची व्हॅल्यू किती आहे? 32.5 मायनस एची व्हॅल्यू किती आहे? 37.5. आता 37.5 मधून 32.5 गेल्यावरती किती उरते? मायनस. प्लस मायनस मायनस आणि साईन कोणत्या संख्येचं? मोठ्या संख्येचं. म्हणजे 37 मोठं आहे म्हणजे 37चं साईन काय येणार आहे? ॲन्सरला येणार आहे. म्हणजे दुसरी संख्या किती आली आपली? -5. त्यानंतर पुढे काय येणार आहे? 37.5 मायनस 37.5 म्हणजे ॲन्सर किती येणार आहे? 0 येणार आहे. पुढची व्हॅल्यू किती आहे? 42.5 मायनस एची व्हॅल्यू किती आहे? 37.5. मग 42.5 मधून 37.5 मायनस केल्यावरती ॲन्सर किती मिळणार आहे आपल्याला? 5. साईन कोणतं येणार आहे? बिगर नंबरचं म्हणजे 42 बिगर आहे त्याचं साईन कोणतं आहे? प्लस. म्हणजे ॲन्सरला पण कोणतं साईन येणार आहे? प्लस. आता शेवटचं 47.5 मायनस एची व्हॅल्यू किती आहे तर 37.5 म्हणजे ॲन्सर किती येणार आहे तुमचं? 10 येणार आहे. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मोठी संख्या 47 का 37 तर 47. 47चं साईन कोणतं आहे? प्लस. तेच साईन काय येणार आहे? ॲन्सर. आता इथं निरीक्षण केल्यावरती तुम्हाला कळेल पहिल्याच्या 2 व्हॅल्यू आहेत त्या कशामध्ये आल्या? निगेटिव्ह आल्या. आणि 0 नंतरच्या ज्या खालच्या व्हॅल्यू आहेत त्याच परत रिपीट आल्यात बघा. इथं 5 -5 इथं -10 आणि 0 नंतरच्या व्हॅल्यू बघा इथं 5 आणि 10 म्हणजे 0 नंतरच्या व्हॅल्यू हा प्रत्येक एक्झाम्पलमध्ये काय येतात? त्याच रिपीट येतात. फक्त त्याचं साईन काय होते? चेंज. म्हणजे 0 पर्यंत कॅल्क्युलेशन करायचं आणि 0च्या नंतरच्या व्हॅल्यू वरच्याच लिहायच्या. फक्त मायनसचं साईन कोणतं द्यायचं? प्लस द्यायचं. हे लक्षात आलं असेल तुमचा. आता बघा पुढचा कॉलम आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी आपण कोणती लिहितोय तर जी प्रश्नामध्ये फ्रिक्वेन्सी असते ती. आता पहिली फ्रिक्वेन्सी किती आहे बघा? 20. त्यानंतर 25 परत 50 त्यानंतर 10 आणि लास्टला पण किती व्हॅल्यू आहे? 10. आता शेवटचा कॉलम काय आहे? एफ आय आणि टी आय. शेवटचा कॉलम म्हणजे काय असते? आधीच्या 2 कॉलमचं मल्टिप्लिकेशन असते. माझा बघा एफ आय आणि टी आय. हा एफ आयचा कॉलम आणि हा टी आयचा कॉलम आहे. या दोघांचा गुणाकार 20 गुणिले 10. ॲन्सर किती येणार आहे? 200. साईन कोणतं? मायनस साईन येणार आहे बघ. त्यानंतर 25 मायनस 200 25 इंटू 5 म्हणजे ॲन्सर किती येणार आहे? 125 आणि साईन 5चं म्हणजे मायनस. त्यानंतर 15 इंटू 0 ॲन्सर किती येणार आहे? 0. 10 इंटू 5 ॲन्सर किती येणार आहे? 50 आणि 10 इंटू 10 म्हणजे आपला ॲन्सर किती येणार आहे? 100. आता ह्या कॉलमची पण आपण ॲडिशन करतोय. शेवटच्या 2 कॉलमची ॲडिशन. मग ॲडिशन कोणत्या सिम्बॉलनं डिनोट करतोय तर सिग्मा. कुणाची ॲडिशन आहे? एफ आय आणि डी आय इज इक्वल टू. आता बघा हा मायनस आणि हा मायनस. मायनस मायनस काय करतोय? प्लस. आणि साईन कोणत्या संख्येचं? मोठ्या संख्येचं. मग 200 आणि 125 म्हणजे ॲडिशन किती येणार आहे? 325 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह 200 मोठा आहे म्हणजे 200चं चिन्ह आपण कशाला देणार आहे? उत्तराला. आता 100 आणि 50 हा प्लस आणि हा प्लस. प्लस प्लस काय असते? प्लस. म्हणजे ॲडिशन किती येणार आहे? 150. आता हा मायनस आणि हा प्लस. प्लस मायनस मायनस म्हणजे 325 मधून आपण किती मायनस करणार आहे? 150 मायनस करणार आहे. म्हणजे आपला ॲन्सर किती येणार आहे? 175. आणि साईन कोणत्या संख्येचं? मोठ्या संख्येचं. मग 325 मोठं का 150 मोठं? 325 म्हणजे 325चं साईन काय येणार आहे? ॲन्सरला. म्हणजे आपली ॲडिशन किती आल्या तर 175 एवढी ॲडिशन आल्या. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर मीन फाइंड करायचं आहे.
आपल्याला काय फाइंड करायचं आहे मीन. मग मीन कोणत्या लेटरने डिनोट करतोय एक्स बार इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे ए प्लस डी बार. आता आपल्याला डी बारची व्हॅल्यू आहे का आपल्याकडं नाही. आधी आपण डी बारची व्हॅल्यू काढतो. मग डी बार काढायचं काय फॉर्म्युला आहे शेवटच्या कॉलमची ॲडिशन अपॉन एन. मग शेवटच्या कॉलमच्या ॲडिशनला काय म्हटलं आपण सिग्मा एफ आय डी आय आणि अपॉन किती करायचं एन. मग समेशन ह्याची ॲडिशन किती आल्या तर -175 अपॉन एनची व्हॅल्यू किती आहे 80. आता बघा कितीने भाग जातोय इथं 5 आणि इथं 0 आहे म्हणजे याला 5 ने भाग जाणार. आता बघा 5 ने भाग करूया. 5 1 5 किती उरले इथं 3. 5 सक्क किती येणार आहे 30 वरती. 5 3 15 2 उरले आणि 5 5 25 म्हणजे किती मिळाले आपल्याला 35 अपॉन किती मिळाले 60. 16 1 16 16 2 30 म्हणजे किती उरले 16 2 किती येते 32 म्हणजे आपल्याला किती उरले 3. आता 16 ने 3 ला भाग जातोय काय नाही. मग पॉईंट देणार आणि शून्य काय करणार वाढणार. बस 16 1 16 आणि 16 2 32 म्हणजे 32 म्हणजे 30 पेक्षा मोठी संख्या होते म्हणजे कितीचा भाग जाणार 1 चा. 16 1 16. आता 30 मधून 16 गेल्यावरती किती उरतात बघा इथे 10 मधून 6 गेल्यावरती 4 इथे 2 आणि 2 मधून 1 गेल्यावरती 1 म्हणजे किती उरतात 14 होतात. परत 16 ने 14 ला भाग जाणार आहे काय नाही. मग परत ह्याच्यावरती आपण काय केली 1 शून्य दिली. आता 16च्या टेबलमध्ये बघा 16 गुणिले 8 मध्ये बघा 8 48 8 1 8 आणि 8 आणि 4 12 म्हणजे कितीचा भाग जाणार आहे इथं 8चा भाग जाणार आहे. आता 140 मधून 128 गेल्यावरती किती होते बघा 10 इथं 2 परत इथं 3 उरला 3 2 गेल्यावरती 1 आणि 0. परत 16 ने 12 ला भाग जातोय काय नाही जात म्हणजे परत काय करणार याच्यामध्ये 1 0 वाढवणार. आता बघा परत कितीचा भाग जातोय 8 ने भागाला किती येते 128. आता 7 ने भागाला बघूया 7 सकम 42 2 आणि 4 7 1 7 7 आणि 4 11 म्हणजे कितीचा भाग जाणार आहे इथं तर 7चा भाग जाणार आहे. नंतर किती येणार आहे आपल्याला 111. आता पॉईंट नंतर किती डिजिट पर्यंत आपल्याला उत्तर मिळाले तर 3 डिजिट पर्यंत उत्तर मिळाले. मग आता बघा आपल्याला पॉईंट नंतर किती डिजिट पर्यंत उत्तर पाहिजे असते 2. आता आपला रूल काय सांगतोय जर पॉईंट नंतरची तिसरी संख्या ही 5 किंवा 5 पेक्षा मोठी असेल. बघा तिसरी संख्या किती आहे आपली 7. 5 पेक्षा मोठी संख्या आहे का नाही. जर ती संख्या 5 पेक्षा मोठी असेल तर आधीच्या संख्येमध्ये 1 नंबर ऍड करायचा. बघा तिसरी संख्या ही आपली 7 आहे म्हणजे 5 पेक्षा मोठी आहे. जर असं असेल 5 किंवा 5 पेक्षा मोठी संख्या असेल तर आधीच्या संख्येमध्ये 1 ऍड करायचं म्हणजे याचा आन्सर किती येणार आहे 2.19. आणि याला साईन कोणता आहे मायनस म्हणजे आन्सरला पण साईन कोणतं येणार आहे मायनस. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे एक्स बारची काय फॉर्म्युला आहे तर ए प्लस डी बार. मग आता ए ची व्हॅल्यू किती घेतली आपण ए कोणाला म्हणलंय तर 37.5 प्लस डी बारची व्हॅल्यू किती आल्या तर -2.19. आता 37.5 प्लस मायनस मायनस आणि 2 पॉईंट किती करणार आहे 19. आता या दोघांची सबस्ट्रॅक्शन करूया बघा 37.5 आता 2 कुणाला लिहिणार 7च्या खाली 0.1 आणि 9 आणि इथं काय नाही म्हणजे 0 त्यांची आपल्याला काय करायचे सबस्ट्रॅक्शन. आता इथं 10 मायनस 9 किती होणार आहे 1. इथं 4 मायनस 1 किती येणार आहे आपल्याला तर 3 येणार आहे. पॉईंटच्या खाली पॉईंट 7 मायनस 2 5 आणि इथं किती येणार आहे 3 म्हणजे तुमचा आन्सर किती येणार आहे तर 35.31 हे आपला आन्सर येणार आहे. त्यानंतर आता बघ आपल्याला प्रोडक्शन दिले इन कशामध्ये दिले 1000 रुपीजमध्ये दिले म्हणजे येणाऱ्या आन्सरला आपण कितीने मल्टिप्लाय करायचं 1000 ने मल्टिप्लाय करायचं. आता बघा मल्टिप्लिकेशन करून बघायची गरज आहे काय नाही. ही संख्या जी आहे ही पॉईंट काढून आहे तशी लिहायची. बघा 35 आणि 31 त्याच्यामध्ये पॉईंट द्यायचं नाही. आता 1000 वरती किती शून्य येतात 3 म्हणजे ह्याच्यावरती पण आपण किती शून्य देणार आहे तर 3 शून्य देणार आहे. बघा गुणाकार करायची गरज नाही. आपला आन्सर किती आले 35.31 इंटू किती आहे 1000 आहे. तो काय करायचं ही संख्या आहे तशी लिहायची फक्त ह्याच्यामध्ये पॉईंट द्यायचं नाही. 1000 वरती किती 0 आहे 3 त्याच्यावरती 0 द्यायचं. आता बघा आन्सरमध्ये आपल्याला किती डिजिट सोडून पॉईंट द्यायला लागणार आहे 2 कारण मग 1 आणि 2 म्हणजे इथं आपला काय येणार आहे पॉईंट म्हणजे तुमचं फायनल आन्सर किती येणार आहे तर 35,310 हे आपलं काय असणार आहे प्रोडक्शन असणार आहे. म्हणजेच हा आपला काय येणार आहे मीन येणार आहे क्वेश्चन. 1000 ने का मल्टिप्लाय केलं तर प्रोडक्शन कशामध्ये दिले आपल्याला तर 1000 रुपीजमध्ये दिले. हा क्वेश्चन लक्षात आला का बघा सगळ्यांच्या.